दक्षिण मुंबईतील उड्डाण पुलाचं आज लोकार्पण होत आहे। सिंदूर म्हणजे पूर्वीच्या कर्नाक पुलाचं आज लोकार्पण होईल। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केलं जाणार आहे। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पुलाचं हे लोकार्पण असेल। यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे। हा ब्रिज 2 आठवड्यांपूर्वी बांधून पूर्ण झालेला होता, मात्र त्याचं उद्घाटन हे काही अंशी रखडलेलं होतं। आता या सगळ्या प्रकरणी पावलं उचलली जात आहेत। गेल्या आठवड्यात पुलाच्या उद्घाटनाची मागणी करत ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन सुद्धा केलं होतं। आज लोकार्पण होत आहे। या ब्रिजचं 150 वर्ष जुना ब्रिटिश कालीन असा हा कर्नाक पूल ऑगस्ट 2022 मध्ये पाडण्यात आलेला होता। मुंबई पालिकेनं उड्डाण पुलाची पुनर्बांधणी केलेली आहे। कर्नाक उड्डाण पुलाला आता सिंदूर उड्डाण पूल असं नाव देण्यात आलंय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, गेल्याच आठवड्यात हा पूल खुला करण्यात यावा याकरता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली होती। आता आज या पुलाचं खऱ्या अर्थानं लोकार्पण होत आहे। मुंबईकरांच्या सेवेत हा पूल आजपासून दाखल होईल। काय याची वैशिष्ट्य, कसा ट्रॅफिक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होऊन वेगवान प्रवास होणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं लागवी तर हा पूल आहे तो 2022 ला पाडण्यात आला होता। जवळपास 150 वर्ष जुना असा हा पूल होता आणि आता कर्नाक पुलाचं नाव सिंदूर पूल करण्यात आलेलं आहे। मात्र या पुलामुळे मोहम्मद अली रोड आपण अगदी सहज जोडता येणार आहे मस्जिद बंदर स्टेशनवरनं, कारण मस्जिद बंदर स्टेशनला लागूनच हा पूल आहे आणि मस्जिद बंदर स्टेशनहून जो गर्दी होत होती सध्या हा पूल पाडल्यामुळे, वाहतूक कोंडी होत होती, ती आता सुटणार आहे हा पूल झाल्यानंतर। कारण जे स्टेशनवरनं येणारी जी मंडळी आहे ती देखील या पुलावरनं खाली उतरू शकतात, पुलाचा रस्ता धरू शकतात। त्यामुळे अत्यंत सोयीस्कर असं मुंबईकरांना होणार आहे। हा पूल जो आहे त्याला मोठी मध्ये एक तळई लावलेली आहे। या तळईचं वजन प्रचंड जास्त आहे। खरं तर हा जो पूल होता हा मध्य रेल्वे खाली ट्रॅक जात आहे, त्याच्यामुळे मध्य रेल्वेची देखील त्याला परमिशन लागली होती आणि ज्या वेळेला पूल पूर्ण झाला होता महापालिकेकडनं त्यावेळेला मध्य रेल्वेची परमिशन येणं गरजेचं होतं। त्यामुळे हा पुलाचं ओपनिंग जे आहे ते थांबलेलं होतं। गेल्याच आठवड्यात ठाकरे आणि मनसे या दोन्हीकडनं आपण बघितलं तर मोठं एक आंदोलन छेडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज हा पूल लोकार्पणास झालेला आहे, तयार झालेला आहे। खरं तर प्रचंड असा महत्वाचा म्हणून हा पुलाकडे बघितलं जातं आणि मोहम्मद अली रोड जो आहे तो महत्वाचा रोड आहे। अनेक लोक तिथे खरेदी करण्यासाठी येत असतात, त्यामुळे तिथे मोठी गर्दी होत असते आणि ही गर्दी आता या पुलामुळे डिवाइड होणार आहे। वाहतूक कोंडीतनं नागरिकांची सुटका होणार आहे, मुंबईकरांची सुटका होणार आहे लागली। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। बरोबर 10च्या दरम्यान या पुलाचं लोकार्पण खऱ्या अर्थानं सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।